पुन्हा जगण्याची नवी आवृत्ती आणि नवी आकृती, तेच आयुष्य पुन्हा नव्या पद्धतीने जगण्याची एक सुवर्ण संधी, तेच आयुष्य पुन्हा नव्या पद्धतीने जगण्याची एक सुवर्ण संधी, आई वडिलांची सेवा करण्याची, कुटुंबासोबत पूर्णपणे व्यक्त करण्याची, कुठल्याही वेळेच्या बंधनात न अडकता काम करण्याची, नसेल आता मर्यादा कुठल्याही सुट्ट्यांची, असेल आता गोडी संध्याकाळ आपल्या सगळ्या सोबत्यांची, आपल्या जीवलकांची आता वेळ आली आहे अभिमानाने जगण्याची, आपल्याला हवं तसं मनमुराद वागण्याची, पुढील आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी व्यतीत करण्याची, अपूर्ण राहिलेले छंद जपण्याची आणि नवे छंद जोडण्याची, आता नोकरी संपली म्हणून इथेच थांबणार का, आता नोकरी संपली म्हणून इथेच थांबणार का, नाही, पुन्हा नव्याने जोमाने सेकंड इनिंगची तयारी करण्याची हीच ती वेळ. म्हणून म्हणतो निवृत्ती निवृत्ती म्हणजे इतर पुन्हा जगण्याची एक नवी आवृत्ती आणि नवी आवृत्ती. एवढी शक्ती कशी कोण जाणे येते त्यांच्या अंगात एवढी शक्ती, कारण आहे त्यांची प्रत्येक कलेवर तेवढीच भक्ती. वाचनाची ही आहे त्यांना खूपच आवड, वाचनाची ही आहे त्यांना खूपच आवड, गुंग होतात वाचनात, भेटतात कामातून सवड, कविताही करतात त्या एकदम छान, ऐकताना हरकून जातो आपण आपले भान. मला नाही वाटत असतील त्यांना शत्रू कोणी, जिंकून घेते मन त्यांची प्रेमळ वाणी. 32 वर्ष नोकरी केली त्यांनी अगदी मन लावून, 32 वर्ष नोकरी केली त्यांनी अगदी मन लावून, काळजी घेतली पेशंटची स्वतःला झोपून देऊन. हॉस्पिटलचा प्रत्येक कार्यक्रम त्यांच्या निवेदनाशिवाय अपुरा, म्हणूनच आमचा त्यांना मानाचा मुजरा. मला खात्री आहे निवृत्तीतही जोपासतील त्या विविध छंद, मला खात्री आहे निवृत्तीतही त्या जोपासतील विविध छंद, मिळू दे त्यांना जीवनात कायमच भरभरून आनंद. इमारतीच्या जंगलाला वनवास, त्यातून दिसणार आणि गर्दी घुसमटलेले रस्त्यांचे श्वास. जे क्षण सुटले मागे, जोडून घ्या जे तुटले धागे. साथ घेऊनी पुन्हा नव्याने, साथ घेऊनी पुन्हा नव्याने कार्य करायचे राहून गेले. पूर्ण हो तव मनीच्या इच्छा, निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आमची तुला शुभेच्छा, हीच आमची तुला शुभेच्छा. क्या बात है अंधार
रात्र ना, आणि रात्र म्हणजे ती कधी सरणारी नसते. रात्री नंतर दिवस असतो. रात्र म्हणत असते ना, मी पुन्हा येईल पुन्हा येईल, तरी निशा पण आमची म्हणत असते मी पुन्हा येईल पुन्हा येईल. आणि निशासारख्या व्यक्तिमत्वाची हॉस्पिटलला खरंच गरज आहे. कारण आज आमची पूजा कमिटी असो, हॉस्पिटलचा हॉस्पिटल डे असो, अनेक उपक्रम असतो, तिथे आम्हाला अशा बहुरंगी व्यक्तिमत्वांची खूप गरज आहे. कारण निशावर एकदा जबाबदारी टाकली ना की ती समर्पक वृत्तीने करायची. तिचा प्रामाणिकपणा असो, काही काम निशाला सांगा ते पूर्ण तडीस केलेलं असायचं. आणि ती ना एक टाकी एक हाती व्यक्तिमत्व आहे. एकटीने पण तिने अनेक जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत हॉस्पिटलच्या. तर अशा या निशाला मी खूप खूप शुभेच्छा देते. तिचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य खूप आनंदात जाऊ, तिच्या साऱ्या इच्छा पूर्ण हो. धन्यवाद. चाहे जहां से भी गुजरी है एक हल्की सी मुस्कान मचा दीजिए. चाहे जहां से भी गुजरी है एक हल्की सी मुस्कान मचा दीजिए. उम्र का हर दौर मजेदार है, इस उम्र का भी आनंद लीजिए. म्हणजे प्रत्येक आता कसं होतं, एक कोण रिटायर्ड होत असताना तो फक्त मेडिकल डिपार्टमेंटचा कार्यक्रम असतो. आज कसं आहे, सगळं गाव गोळा झालंय. हर एक रिश्तों में खास है दोस्ती, हर एक रिश्तों में खास है दोस्ती. एक खूबसूरत सा एहसास है दोस्ती. वो इंसान बहुत ही खुश नसीब होगा, वो इंसान बहुत ही खुश नसीब होगा इस दुनिया में जिसके पास है ये दोस्ती. क्षण जगून झालेले जुन्या पानात जपावे. डोळ्यातील पाण्यानेच नवे पान उलटावे. आयुष्य कसं जगावं
निशाताई एक वाहतं पाणी आहे, एक साठलेलं डब्बन आहे. तर ते वाहतं पाण्याने निशा आयुष्य कसं जगावं या वाहत्या पाण्याकडून शिकावं. वाटेतील खड्डा टाळून नाही तर ते भरून पुढे निघावं, असा आयुष्य जगावं. काळजी करू नका, मी माझी कवितेची वही घरीच घेऊन आलेलो आहे. आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे, रडतोस काही वेळा लढण्यात छान आहे. आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे, रडतोस काही वेळा लढण्यात छान आहे. काट्यातही फुलांची सजली कमान आहे, काट्यातही फुलांची सजली कमान आहे. उचलून की हवं ते दुनिया दुकान आहे. अरे आयुष्य निरर्थक म्हणतो ना, तो बेईमान आहे. दिशा तिच्या प्रत्येक कृतीतून हे सांगत असते की आयुष्य निरर्थक नाहीये, ते जबरदस्त आहे. पाहिजे ते घे, तुला पाहिजे ते मिळेल. असो की एकांकिका स्पर्धेत निशाताईंचं नाटक प्रथम आलं होतं आणि एक असं अलिखित नियम असेल की ते नाटक मेजर बोर्डला जातं. तर सेक्रेटरी जी मंडळी होती त्यांनी काहीतरी गोणमात केली आणि निशाताईंचा मला फोन आला की संजय सर असंच आहे की असंच नेहमीचा आपला नियम आहे, पण इथे काहीतरी अन्याय होत आहे. अन्याय होतो म्हटल्यावर जरा मी पण आता लोकाधिकार समितीचा कार्याध्यक्ष म्हणजे मग आमची तलवार बाहेरच असते. आणि नंतर मग मी उपसमितीचे जे अध्यक्ष होते, आता आपल्याला हयात नाही आहेत, त्यांना फोन केला की सर संध्याकाळी 6 वाजता आपल्याला मीटिंग घ्यायची आहे, तुम्ही हजर पाहिजे. तसे दोन्ही आमचे जे सेक्रेटरी होते त्यांना पण बोलवलं. निशाताई त्यांची जे सहकारी होते ते आले आणि दुसरी पण मंडळी आली. समोरासमोरच सगळं दूध का दूध पाणी का पाणी. आणि त्यांना तो डिसिजन मी बदलायला लावला आणि निशाताईंना न्याय दिल्याचे मला पण खूप समाधान वाटलं आणि त्या मेजर बोर्डला गेल्या. आणि खूप सुंदर प्रकाश निशांनी त्यांचं जीवन पण चालू केलं मुंबईमध्ये. प्रकाश देखील छान स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आले होते. दोघांनी खूप छान त्यांचं लाईफ एक्सप्लोर केलं आणि खूप छान म्हणजे खूप सुंदर संसार केला दोघांनी. आपणास सेवानिवृत्ती पश्चात आपल्या पुढील आयुष्यात आरोग्यदायी, शांतिमय, दीर्घायुष्य आणि निरामय आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जेव्हा निशा आली होती ते जॉईन झाली 92-93 साली, त्यावेळेला ती अतिशय साधी मुलगी होती. आता तिच्यातले सगळे गुण बाहेर यायला लागले. जसं जसं वय वाढायला लागलं तसं तिच्यातले सगळे गुण बाहेर येतात. चांगली गोष्ट आहे. तसंच प्रकाश बद्दल कोणच काय बोलले नाही, पण प्रकाश सुद्धा एक चांगला निवेदक, चांगला सूत्रसंचालक करणारी व्यक्ती आहे. त्यांनी सुद्धा आमचे कार्यक्रम गाजवलेले आहेत. आमचं गेट टुगेदर असायचं तेव्हा स्पेशली प्रकाश होते सूत्रसंचालन करायचे आणि छान सुंदर कार्यक्रम ते निभावून न्यायचे असं. आणि मला वाटतं हिला पुढे जाण्यासाठी प्रकाशचा भाग त्याच्यामध्ये मोलाचा हात आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री आहे म्हणतात, पण मी म्हणेन निशाच्या मागे प्रकाश आहे. सोबत मागे पुढे सगळीकडे. ऑडिओ मी सुरू करण्यापूर्वी गोष्ट आवर्जून त्या ठिकाणी सांगतो की ते दोघं जण आईला खूप मिस करतायत. त्यांना हा कार्यक्रम आवर्जून अटेंड करायचा होता, पण अमेरिकेची परिस्थिती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, त्यामुळे ती घेऊ शकले नाही. आणि दिशा, तुझ्याकरता विशेष सरप्राईज म्हणजे जे अजून सांगितलं नाही, वैभव आणि क्षिप्राने ठरवलं आहे की आईला सिंगापूरला जायचं आहे. तर सिंगापूरची ट्रिप ही मुलांकडून आईला आहे. आणि तेव्हा मी बीपीटी कॉलनीमध्ये आलो आणि आज माझी डॉटर 3 वर्षांची आहे. दिस हॅज बीन अ लॉंग अँड ग्लोरियस जर्नी फॉर आई. माझ्या सगळ्या मेमरीज मध्ये एक कॉमन जागा म्हणजे बीपीटी, घर म्हणजे बीपीटी. ज्युनियर केजी पासून आजपर्यंतच्या सगळ्या मेमरीजचा पार्ट म्हणजे बीपीटी. होळी असो, दहीहंडी असो, गरबा दांडिया, रोज क्लब हाऊसमध्ये धिंगाणा घालणं, नम्रता आणि शुश्रूषाच्या मध्ये क्रिकेट खेळणं, हे अशा काही आठवणी आहेत विच विल लास्ट फॉर एव्हर. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली आईने ऑनेस्ट सेवा करून जी रेप्युटेशन
मागचे 32 वर्ष कायम ठेवली, त्यासाठी आईला हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड अ सिन्सिअर पॅट ऑन द बॅक. I wish I good luck for a peaceful, happy and fulfilling second innings. I love you, I. वैभवला एकच मिनिट सांगितला होता, क्षिप्रालाही सांगितलं, पण आता क्षिप्राचं आहे का? सर्वजणांना माझा नमस्कार. मुंबई पोर्टर्स हॉस्पिटल या जागेशी माझं फार जवळीकडे जिव्हाळीत नातं आहे. कारण ही फक्त माझी कर्मभूमी नाही, तर माझी जन्मभूमी सुद्धा आहे. होय, 28 वर्षाआधी माझा जन्म मुंबई पोर्टर्स हॉस्पिटलमध्ये झाला. अँड द इयर्स अहेड ऑफ दॅट, जे काही मला आणि माझ्या फॅमिलीला मुंबई पोर्टर्सने दिलं आहे, नाव इट्स लाईक अ फॅमिली फॉर अस. तर आजचा दिवस जो माझ्या आईसाठी फार इमोशनल आहे, त्याच्याबरोबर 2 शब्द म्हणणं फार कठीण काम दिलंय मला. बट आय डोंट थिंक मी ह्याला पूर्ण जस्टिस देऊ शकेन. बट आय वुड जस्ट लाईक टू से वन थिंग टू फर्स्टली माय डिअरेस्ट मदर, की आई, आज इथे सगळे जे उपस्थित आहेत ना, ते लोक फक्त तुझ्यासाठी आहेत. बिकॉज यू हॅव टच्ड ईच अँड एव्हरी वन्स लाईफ, not just by your good deeds, but by the person you are. So असं नको समजू आई की मुंबई पोर्टर्सचे आज आपलं नातं तुटत नाही आहे. बिकॉज आफ्टर ऑल वी आर अ फॅमिली, राईट? आणि फॅमिलीशी कधी नातं तुटत नसतं. बट आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू आई, for the last 32 years that you dedicated to Mumbai Porters, to everyone. And I'm really sorry कि मैं आज तिकडे उपस्थित नहीं है to celebrate this day with you. But now you know this is your time to relax and enjoy your life and give a chance to your children to do the same for you that you have done for us all these years. आणि शेवटी मुंबई पोर्टर्स या लगेला मी एकच म्हणेन की माझं पहिलं घर होतं आणि पहिल्या घराला कधीच कोणी विसरत नाही. मुंबई पोर्टर्स वडाला will hold a very special place in my heart, in all of our hearts, for me, my brother, everybody, especially my mom. I'm pretty sure about that. And I really hope when I come back, I'm able to pay my respects one last time before we take our leave from this place. But again, thank you, आई. तुझ्यामुळे मला हे एक्सपिरियन्स मिळालं. And I wish you all the happiness for your new phase of your life that you're about to enter. Thank you. Again, उपस्थित असलेले सर्वजणांना सॉरी, थोडं मन भरून येतंय. But I'm really grateful and really thankful for all of you being here, for supporting my mom when me and brother not able to make it there. I really appreciate everything that you all have done and your support so far. Thank you. ह्या दोन्ही मुलांची मनोगत ऐकल्यानंतर मला असं वाटतं की जीवन तुझे फुलून यावे, फुलपाखरांचे रंग तुझ्या जीवनात भरून यावेत. जीवन तुझे फुलून यावे, फुलपाखरांचे रंग तुझ्या जीवनात भरून यावेत. यशाची फळं असो पावलो पावली तुझ्यासाठी, आणि समृद्धीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तुझ्या पुढील जीवनासाठी. क्लबमध्ये ही वैभव म्हणा, शिप्रा म्हणा, सगळ्यांची मुलं त्यावेळेला सगळे गेम ज्या ऍक्टिव्हिटीज आम्ही घ्यायचो, त्यावेळी सुरुवातीला आमच्याकडे सूत्रसंचालन करण्यासाठी कोणी दुसरा कोणी नव्हता. एकमेव व्यक्ती होती प्रकाश बोरगावकर. प्रत्येक वेळी कुठे शोधून आणायचो. आणि गणेशोत्सव मंडळ असेल तिथे पूजा आहे प्रकाश बोरगावकर. प्रत्येक ठिकाणी प्रकाश बोरगावकरला बोलवायचो. आणि खरोखर मी ज्या वेळेला म्हणजे ही 20-25 वर्ष, जवळजवळ 22-23 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर खरोखर आज त्या रिटायर होत आहेत. आणि 32 वर्षापूर्वी नागपूरवरून येऊन मुंबईत आज संपूर्ण मुंबई पोर्टर्स म्हणा, सगळीकडे मुंबईमध्ये खूप चांगलं नाव त्यांनी कमवलेलं आहे. आणि प्रकाश बोरगावकर सुद्धा हे सेवाभावी आहेत. एक गोष्ट मला सांगायचं वाटतं, हे स्वतः सुद्धा एक हेल्पेज इंडिया, कारण मुळातच त्यांच्या रक्तात नसानसामध्ये एक भावना आहे की सेवा.
कारण हेल्पेज इंडिया म्हणजे वयोवृद्ध माणसाला मदत करणे हे त्यांचं काम आहे. आज खरोखर प्रकाश बोरावकर आज कित्येक वर्ष आज ते सेवा करतायत, अजूनही सेवा करण्याची ते क्षमता आहे. आज खूप चांगल्या पद्धतीने दोघांना पुढील जे उर्वरित आयुष्य आहे सुखाचे समाधानाचे भरभराटीत जावं. आणि मी एकच सांगेन जाता जाता की हे सेकंड इनिंग आहे. आज 60 वर्ष म्हणजे रिटायरमेंटचं एज नाहीये, लक्षात घ्या. अजून आता अर्ध्यामध्ये तुम्ही आलेला आहात. पुढचे खूप वर्ष आहेत, पुढचे वर्ष तुमच्या सुखाचे समृद्धीचे भरभराटीत जावं आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आणि खरं तर निशाजींनी या संपूर्ण कालखंडात काय कमावलं तर मी म्हणेन की 3 वर्ष ड्युटी ऑफ झालेली असताना पण हे सभागृह अजूनही भरलेलं आहे. ही त्याची पोचपावती आहे. निशाजींनी आयुष्यात माणसं कमावली आणि निशाची फार मोठी गोष्ट आहे. आणि खरं तर तुमच्या एरियाला हे सोन्याचं कोंदण लाभलं आहे. खरं तर खोटकाळ आहे खाणीतला पण दे आर मेड फॉर इच अदर. आणि आतापर्यंत तुम्ही जशा आहात तशाच पुढे राहणार मला माहिती आहे. आणि म्हणूनच इथे उपस्थित प्रत्येकाच्या वतीनं माझ्या वतीनं मी इतकंच म्हणेन की तुम्ही सोबत असलात. सदस्य गाडीगाड्यांची 4 ओळी आणि फक्त 4च ओळी आहेत. थोडासा बदल करून त्याच्यामध्ये म्हणतोय की तुम्ही सोबत असलात की आम्हाला आमचाही आधार लागणार नाही. तुम्ही सोबत असलात की आम्हाला आमचाही आधार लागणार नाही. तुम्ही फक्त सोबत राहा, आम्ही आणखी काही मागत नाही. त्यांनी एक धाडसी व्यक्तिमत्व आहे, कुठेही सहजपणे मिसळून जाणारे असे व्यक्तिमत्व आहे. ज्यावेळेस निशामावशी मुंबईत आली त्यावेळेस ते अतिशय मागच्या वक्त्यांनी सांगितलं होतं की ते अतिशय साधी अशी व्यक्ती होती, पण तिने स्वतः इथं आल्यानंतर तिने स्वतःला डेव्हलप केलं. तिने आपला संसार सांभाळला आणि आपल्या दोघं मुलांना उच्च विद्याविभूषित असे शिक्षण दिलं. आज दोघे मुलं तिच्या प्रदेशात आहेत. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तिने आपल्या संसाराची सगळी जबाबदारी सांभाळत तिने या सगळ्या गोष्टी केल्या. ती जेव्हा आमच्याकडे कार्यक्रमाला यायची त्यावेळेस ती म्हणायची की नाही आज मला रात्री आज मला ड्युटी, तर ती सगळे आमचा कार्यक्रम अटेंड करून रात्री परत आपल्या करतेल्या कुटुंबाला ती सहज करता इच्छा यायची. आम्हाला त्यावेळेस खूप अभिमान वाटायचा. पण आज जेव्हा सगळ्या उपस्थित असलेल्या जनसमुदाय पाहून आज मला सुद्धा खूप अभिमान वाटला की आज तिने खरोखर माणसं आज कमवलेली आहे. त्या अशा या मावशीला मी कर्तव्यपूर्ती सत्कार सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. तिच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्याला उदंड असा आरोग्यदायी आयुष्य मिळावं. नंतर आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो. आणि तर ते लक्षात ठेवून फक्त जर मी नाही बोललो असताना तिने मला पुन्हा पुन्हा फोन करून सटवलं असतं, कारण तिने मला सांगितलं 1 मिनिट तरी माझ्याबद्दल तुला बोलायचं. सगळे गुण सगळ्यांनी सांगितले आहेत, पण मी जे हिला पाहिलंय ते परफेक्शनिस्ट म्हणतो. जेव्हा हिला पहिली एकांकिकामध्ये मी घेतलं आणि निवेदक म्हणून त्याच्यामध्ये एक सीन होता, त्या सीनसाठी हिचं कास्टिंग व्हेरी सेकंडला मी केलं जेव्हा हिचं मी निवेदन ऐकलं. त्यामुळे ही उत्कृष्ट निवेदिका आहे, सर्वात पहिली गोष्ट. दुसरं, आम्ही लेफ्ट राईट लेफ्ट राजनाट्याला केलं होतं जे फायनलला गेलं होतं. त्यामुळे ओपनिंगच्या सीनमध्ये आदिवासीचा सीन होता. सीन असेल फक्त 2 मिनिटाचा असेल, 2 ते 3 मिनिटाचा, पण तिने मला एवढं हैराण केलं. प्रत्येक गोष्टीला हे असं बरोबर आहे का, हे वाक्य असं घेऊ का, हे असं करू का, हे तसं करू का, असं करून करून तो सीन तिने एवढा छान केला की शेवटच्या सीन साठी मी तिला पुन्हा घेतलं आणि महेंद्रला सांगितलं की एक कविता लिहा छानशी त्या एंडसाठी, आणि तिच्यावर तो सीन मी क्लोज केलं नाटक. ते नाटक आपलं नंबरात गेलं, फायनलला गेलं. तर अशा ह्या परफेक्शनिस्ट निशाला एकदा जोरदार टाळ्या होईल. तिची खूपशी इच्छा आहे की तिने खूप काही करावं, स्पेशली शेअर मार्केटमध्ये तिला आता पुन्हा पदार्पण करायचं आहे आणि ती पुन्हा पाठी लागली आहे की मला सगळं शिकव. मी सगळं शिकायला तयार आहे. तर तुझी ही इच्छा पूर्ण हो, तू जे जे ठरवलंयस ते सगळं हो, एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. निशा बोरगावकर हे एक वेगळं रसायन आहे. त्याची शब्दात व्याख्या करणं किंवा शब्दात बसवणं खूप अवघड आहे. निशा बोरगावकरांचा माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो की मी त्यांना म्हणालो की त्यांना मी लॉमध्ये ॲडमिशन घेतलं, डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजला DLED केलं त्यांनी.
LLB-ला फर्स्ट इयरला घेतलं ॲडमिशन. मला म्हणाले मी घेतलं ॲडमिशन. नंतर मधल्या काळामध्ये माझं त्यांचं थोडंसं संपर्क नव्हता, पण त्यांनी सांगितलं आवर्जून की माझं फर्स्ट इयर झालं पूर्ण. म्हटलं धन्यवाद. नंतर परत म्हणे मी सेकंड इयरही पूर्ण झालं म्हणाले. आणि नंतर मला असं कधीतरी आठवलं, त्यावेळेस माझं LLM चाललं होतं, तर मला असं वाटलं की बाबा यांचं तर पूर्ण झालं असेल. पण ज्यावेळेस माझी भेट हॉस्पिटलला काही कामानिमित्त झाली, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुमचं नाव मी माझ्या मोबाईलमध्ये ॲडव्होकेट निशा बोरगावकर म्हणून लिहिलेलं आहे आणि मी तसंच आहे, आजही तसंच आहे माझ्याकडे. तर हा गुण मला वाटतं चर्चेत नव्हता आला त्यांच्या, परंतु त्यांनी मला सांगितलं की मी BGL केलेलं आहे पूर्ण. BGL म्हणजे बॅचलर ऑफ जनरल लॉ. तर त्यांनी मी म्हटलं BGL केल्यानंतर ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करता येत नाही असं मी त्यांना सांगितलं. तर माझी एक विनंती आहे म्हणालो की तुम्ही LLBचं 3rd इयर पूर्ण करा, म्हणजे मला ऑफिशियली ॲडव्होकेट निशा बोरगावकर असं लिहिता येईल. आणि मला वाटतं आता वेळ आहे. आणि प्रकाशची मला एक कौतुक वाटतं. म्हणजे मी विचार करतो की प्रकाश कसा असावा. प्रकाशांना जर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या कॉन्टेस्टमध्ये पाहायचं म्हटलं तर नवरा कसा असावा, तर फुले महात्मा फुलेंसारखा असावा, म्हणून त्या सावित्री झाल्या. आणि आज आपण सावित्री लेखी आहोत. प्रकाशांच्या व्यक्तिमत्वामध्ये तो एक गुण आहे, त्यांनी निशा बोरगावकर यांना कोणत्याही गोष्टीपासून अडवलं नाही. मग ते गाणं असो, अभिनय असो किंवा काही असो, म्हणजे इव्हन LLBला ॲडमिशन घेताना पण नव्हतं अडवलं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या मनापासून करतात. जी गोष्ट त्यांनी ठरवली ती गोष्ट तरीच नेणं फक्त एक LLBचा अपवाद सोडतात. तर मला असं वाटतं यापेक्षा अधिक न बोलणं, म्हणजे अधिक न बोलता मी त्यांना LLBसाठी सेवानिवृत्तीच्या नंतर 1 वर्षात त्यांनी पूर्ण करावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यासाठी त्यांना चांगलं आरोग्य मिळव आणि पेन्शनचं काय, पेन्शन आप्पासाहेबांचे आशीर्वाद आहे तोपर्यंत पेन्शन मिळणार आहे. भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या व्यक्तीला तुम्ही बोलवायच्या, कारण आम्ही असं ठरवलं होतं की पुढच्या व्यक्तीला बोलवायचं तर मी बोलावं, कारण माईक असा घेऊ दे. पण माफी मागतो मी. आणि पुढच्या व्यक्तीला एवढ्यासाठी बोलवायचं आहे कारण आमच्या घरातली व्यक्ती आहे. आणि नेहमी आमचे जे काही कार्यक्रम झाले आजपर्यंत लग्नानंतर निशाचे माझे, तर आमच्या आई वडिलांनंतर जे आमचे मोठे भाऊ आहेत आणि बहिणी, हे नेहमी आमच्या पाठीशी सतत उभे राहिले. म्हणजे आज निशा जी आहे ती जी नर्स झाली आहे ती फक्त आमच्या बहिणीमुळे. आणि म्हणून आज पुढची व्यक्ती ओळखण्यासाठी मी मुद्दाम त्यांना म्हटलं की त्यांना पाचारण मी करणार आहे. आमच्या बहिणी नसतं त्यामानाने तिचं फार वेगळ्या इच्छा होत्या. ती इंडिपेंडंट राहील, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहील, मी नोकरी करेन, मी कधीही घरी बसणार नाही. हा जो तिचा गुण होता तो मला अतिशय भावला. म्हणजे तिला तेव्हा फार सपोर्ट हवा होता. तो मला जसा हवा मी तिला सपोर्ट केला आणि त्याचं तिने भयंकर चांगलं रूप धारण केलंय. आणि आता तुम्ही सगळेजण बघताच आहात की ती कुठे आली आहे. आणि तिला सगळ्यात महत्वाची साथ माझ्या धीराने दिली आहे. ती इतकी इंडिपेंडंट झाली की तिने तिचा नवरा सुद्धा स्वतः शोधला. तिने कुणाला त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही. एकदम आम्हाला सांगितलं की आम्ही लग्न करतो आहोत, पण दोघांना एकमेकांसाठी मेडभर विचारदार आहेत आणि ते असेच कायम राहावे. तू खूप तुझ्याकडे अजून ऊर्जा आहे, भरपूर ऊर्जा आहे, त्याचा तू खूप चांगला उपयोग कर. तुला प्रकाशची अतिशय चांगली साथ आहे. ऑल दी बेस्ट. एकदम छान राहते. आमचं मुंबई पोर्ट्रस म्हणजे कलाकारांची एक खाण आहे. अनेक कलाकार या ठिकाणी बसलेले आहेत. आता एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग येईल. सगळेच कलाकार आहेत. सुजाता बत्तीन आहे, या सगळ्या आहेत इथे. आणि ह्या लोकांच्या कला ह्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. आणि त्या खाणीतलं एक रत्न म्हणजे आमची निशा. बघा किती सुंदर असं निरागस हास्य आहे तिचं. आज 60 वर्ष कोणीही तिला बोलणार नाही. त्याचं कारण असं आहे की तिचं मन खूप स्वच्छ आहे. शी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. वर्सटाईल पर्सनॅलिटी. आणि कधी शी इज ॲग्रेसिव्ह. बऱ्याच लोकांनी सांगितलं अनेक गुण आहेत, सेवाभावी गुण आहेत. आणि ज्या वेळेला माणूस एक पॉझिटिव्ह असतो ना, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, त्यावेळेला तो असा दिसतो. हे लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे चांगलं हसलं पाहिजे. हसण्यावरती टॅक्स नाही आहे. तुम्ही हसणं म्हणजे चांगलं स्माइल देता तुम्हाला आलं पाहिजे. आणि ते स्माइल निशाकडे आलं बघा.
आणि ज्या वेळेला आम्ही या हॉस्पिटलमध्ये यायचो त्यावेळेला निशाकडे हे स्माईल असतं नाहीये. माझी आई गेल्या वर्षी ऍडमिट होती हॉस्पिटलमध्ये आणि फक्त मी फोन केला. जसं बऱ्याच लोकांनी हा अनुभव सांगितला तर माझा पण आहे. आता अशा वेळेलाच आपल्याला सांगावं लागतं, बरोबर ना, की आपल्या सगळ्यांना पण कळलं पाहिजे. ते निशाला फक्त फोन केला, ते म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही नाही आलात तरी चालेल, ते सगळं कर. आणि हे जेव्हा मी माझ्या आईला सांगितलं तेव्हा आई एवढी खुश झाली, कारण ती गावची होती, आता पण ती घरी आहे, शी अराउंड 85, ती घाबरली होती. पण निशाने तिला एवढा काय आधार दिला, चहा आणण्यापासून अगदी सगळं. ऑपरेशनच्या वेळेला ती स्वतः आतमध्ये गेली, कारण आई माझी पडली होती गावी आणि तिचं मोठं ऑपरेशन झालं होतं इथे. तर ती म्हणाली की नाही आई मी तुमच्याबरोबर असणार ऑपरेशनला. तर ऑपरेशन थिएटर मध्ये ती खास त्या दिवशी ती स्वतः गेली आणि तिला जो आधार मिळाला ना, तर मला त्याच्यानंतर आईने सांगितलं तिला डॉक्टर निशा, तिला डॉक्टर म्हणायला लागले, शी इज अ डॉक्टर. मी निशाबद्दल एकच फक्त गोष्ट सांगेन की तिला केव्हाही कधीही कोणत्याही ड्युटीला बोलावलं की ओव्हर टाइम असू दे किंवा कोणतीही ड्युटी चेंज होऊ दे, ती प्रत्येक वेळेला हजर असायची. ती कधीच नाही म्हणाली नाही कोणत्याच बाबतीत. कोणत्याही ड्युटीला येते, ओव्हर टाइम असू दे कोणताही. आणि आता सुद्धा तिची तयारी आहे की परत म्हणे मी येईल जर तुम्ही बोलावलं तर कामावरती. अशी निशा बोरगावकर म्हणजे एक आनंदी व्यक्तिमत्व, म्हणजे अष्टपैलू, म्हणजे सर्व याच्यामध्ये सांस्कृतिक असो, काही काम करणार असो. मी त्यांना काही काम दिलं मला त्याच्यात फॉलोअप कधीच करावं नाही लागलं. त्या कोणत्याही डिपार्टमेंटचं काम असेल ते करतात. आणि पुढे निरोगी राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा. तुम्हाला खूप हौस आहे प्रत्येक गोष्टीची. आता तुम्ही तुमचे छंद वगैरे सर्व करा आणि हॉस्पिटलला या तर आम्हाला भेटायला या निरोगी. थँक्यू. मुंबई बंदर प्राधिकरण वैद्यकीय विभाग त्यांच्या सेवेतून 32 वर्षाची प्रदीर्घ सेवेतून आज आमची स्थानीय लोकाधिकार समितीची वाघीण निशा बोरगावकर त्या निवृत्त होत आहेत. आणि तिथे या रुग्णालयाला येतो तेव्हा त्यांच्यासारखं स्मित हास्य आम्हाला पुन्हा पाहायला मिळणार नाही. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे सध्या कंत्राटावरती सगळ्यांना बऱ्याच लोकांना घेतलं जात आहे, तर तुम्ही देखील त्याच्यासाठी पात्र आहात. आणि असे लोक आपल्या रुग्णालयामध्ये त्यांची आवश्यकता आहे खरंच. आणि युनियनच्या इकडे आपल्या अपरासाहेब देखील उपस्थित आहेत. अपरासाहेब तुम्हाला सांगतोय, आपल्याला आपल्या रुग्णालयामध्ये आपल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी निशा बोरगावकर यांच्यासारख्या परिचारिकांची अत्यंत निकड आहे. आणि या निवृत्त झाल्यानंतर आपल्याला त्याची उणीव भासू नये म्हणून कंत्राटी पद्धतीने जेव्हा काय इकडे आपल्या परिचारिकांची भरती होईल, निशा बोरगावकर यांचा तिथे अग्रेसर असायला हवं अशी माझी इच्छा आहे आणि आपण तो प्रयत्न करायला हवा. असो, आज मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिक लोकाधिकार समितीच्या आमचं पॅनल आहे, त्या पॅनलमध्ये आमचे स्पोर्ट्स क्लबचं पॅनल आहे. स्पोर्ट्स क्लबवरती त्याच्यामध्ये मनोरंजन आणखी मनोरंजन समिती, सांस्कृतिक आणि मनोरंजन समिती याच्यामध्ये आम्ही निशा बोरगावकर यांना तिथे त्यांचे जे कलागुण आहेत त्याचा म्हणतात ना कलागुणांना वाव देण्यासाठी तिकडे त्यांना आम्ही स्थान दिलं. आणि त्यांनी जे आम्ही त्यांच्यावर विश्वास मी दाखवला तो त्यांनी 100% त्या ह्याला विश्वासाला पात्र ठरल्या आणि चांगले तिथे कामं करून त्यांनी तिथे जी परंपरा आहे आमची स्पोर्ट्स क्लबची ती अशीच कायम ठेवून दिली. त्यानंतर सांगू इच्छितो की मला म्हणजे हे अशा सेवाभावी वृत्ती असलेल्या व्यक्तींची गरज असते की जेणेकरून तिथे म्हणलं ना की नुसतं आपलं कर्तव्य बजावायचं, सकाळी आपण आपली शिफ्ट आहे त्या शिफ्टमध्ये काम करायचं आणि निघून जायचं. तसं न करता त्यांनी कुठल्याही वेळी कधीही त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं त्या वेळेला त्यांनी म्हणजे म्हणतात ना की जी जबाबदारी त्यांना दिली ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली वाटतं. आणि असे हे व्यक्तिमत्व आज मुंबई पोर्टच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. मी मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिक लोकाधिकार समितीच्या वतीने त्यांना सेवानिवृत्तीच्या
खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या कर्तव्य असल्यामुळे त्यांचे जे काही छंद जोपासायचे राहिले असतील ते त्यांना पूर्णपणे संधी प्राप्त झालेली आहे. त्यानंतर त्यांचे मिस्टर प्रकाश हे देखील सामाजिक कार्यामध्ये भरून त्यांनी झोकून दिलेलं आहे. आणि आता हे म्हणजे तुम्ही ही निवृत्ती त्यांच्या सेवेतून झालेली आहे, मुंबई बंदरातून झालेली आहे, परंतु तुम्ही सामाजिक कार्यातून तुमची सेवानिवृत्ती झालेली नाही आहे. हे लक्षात ठेवून तुम्ही हे सामाजिक कार्य जे काय तुम्ही हा वसा घेतलाय तो अखंडपणे पार पाडावा आणि ते पार पाडण्यासाठी तुम्हाला ईश्वर बळ द्यावं ही आजच्या आदरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. आता प्रकाशची वेळ आलेली आहे. द बेटर हाफ ऑफ निशा बोरगावकर. प्रकाश हेल्पेज इंडियातून वृद्धाश्रमामधून एक NGO म्हणून CEO म्हणून अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांचं काम होतं. म्हणजे युनोच्या गाईडलाईनवर चालणारी हेल्पेज इंडिया आणि तिथे ते मोठ्या पदावर होते आणि निवृत्तीनंतर पुन्हा ते वृद्धाश्रमातल्या एका मोठ्या संस्थेमध्ये जॉईन झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या मनातला सेवाभाव, त्यांच्या कृतीतला सेवाभाव आणि आयुष्यभर रुग्णांची सेवा करणारी निशा हे फेविकॉल का मजबूत जोड है, कभी भी टूटेगा नहीं, जिंदगी के साथ ही जिंदगी के बाद ही. तर असा ह्या बेटर हाफला प्रकाशजींना मी विनंती करतो की 2 शब्द बोलावे. थँक्यू. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सगळे निशा प्रेमी. खरं तर मंडळी असं म्हणतात की आपल्या व्यक्तीचा कौतुक सोहळा पाहणं हे भाग्य लागतं आणि मी खरोखरच भाग्यवान आहे, कारण मला कौतुक सोहळा पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे. कारण सगळं काही बदललं आहे मंडळी. आजकाल आपण इतके श्रीमंत झालो आहेत ना की आपल्याकडे शब्द आणि वेळ नाहीच आहे. कोणाही बद्दल बोलण्यासाठी आपल्याबद्दल शब्दही नाही आणि वेळ पण नाही आहे. म्हणून मला कधी कधी असं वाटतं की जेव्हा आपण कौतुक सोहळा म्हणतो तेव्हा खरोखरच कौतुक करण्यासारखी मंडळी, बोलणारी मंडळी येतात की नाही. क्योंकि आज जब भी मैं देखता हूँ लोगों के पास समय नहीं, कोई अपनों के बारे में बात भी नहीं करता है. लेकिन आज यहाँ पर आने के बाद एक चीज मैं यकीन के साथ कहता हूँ की तुमच्यासारखी माणसं आज पण आहेत जे खरोखरच कौतुक करतात. याबद्दल मनापासून प्रकाश बोरगावकर, शिप्रा बोरगावकर आणि वैभव बोरगावकर तर्फे मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे आणि खरोखरच आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कारण मंडळी खरंच भाग्य लागतं आजकालच्या या दुनियेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम अटेंड करणं, इतक्या वेळ बसणं आणि बोलणं आणि ऐकणं ते सुद्धा मनापासून. व्यक्ती पण तशी असावी लागते, प्रश्नच नाही. सगळ्या गोष्टी की अशा एकसारख्या नाही, व्यक्तिमत तशीच आहे, पण त्यापेक्षा व्यक्तीबद्दल बोलणारे आपण सगळे खूप चांगले आहात आणि म्हणून तुम्ही एवढं भरभरून निशाचं कौतुक केलं आहे. तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगतो, 39 वर्षापूर्वी जेव्हा निशा मला भेटली, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की आमचं लव्ह मॅरेज आहे आणि निशाची भेट जी माझ्या फिल्मी स्टाईलनी झालेली आहे. कॉलेजच्या तिच्या एका ग्रुपमध्ये ती बाहेर धुळ्यामध्ये जेव्हा ती कार्यक्रमाला गेली होती, म्हणजे धुळ्यामध्ये आमची भेट झाली आहे आणि धुळं तिचं माहेरघर. आणि म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, जेव्हा मी हेल्पेज इंडिया जॉईन करण्याच्या आधी 4 वर्ष मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो आणि तेव्हा मला ऑर्गनायझेशननी, माझ्या कंपनीने मला 3 जिल्हे दिले होते, नाशिक, धुळे आणि जळगाव. आणि 1 वर्ष मी अक्षरशः त्या हॉटेलमध्ये फिरायचं शेवटी कंटाळलो. आई वडिलांना म्हटलं नाही तुम्ही या, आई वडील मोठ्या भावाकडे हैदराबादला होते म्हणून मी धुळे हेडक्वार्टर मागून घेतलं. आणि खरंच सांगतो, धुळे नावाचं एक काहीतरी जिल्हा महाराष्ट्रात आहे मला तेव्हा कळलं. माझे कोणी नातेवाईक नाही, ओळख नाही, मित्र नाही, काही नाही. आणि धुळ्यामध्ये एक भाड्याने घर घेतलं प्रोफेसर कॉलनीमध्ये. कोइन्सिडेंटली माझे शेजारचेच प्रोफेसर, हिच्या कॉलेजचे प्रोफेसर होते, त्यांच्याकडे ही नेहमी यायची. और उस समय गुरुदत्त था, मुझे बहुत अच्छे लगते थे. गुरुदत्त साहब के गाने मैं बहुत गाता था. चौधरी का चांद तो मैं हमेशा कहता था, लेकिन जब भी ये चौधरी की लड़की जब आती थी तो मैं कहता था चौधरी का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. चौधरी. तर हे असं झालं. आणि या कॉलेजच्या एका त्याच्या कॅम्पमध्ये जेव्हा यांची एक पिकनिक निघाली, गावाबाहेर एक छान नदी आहे, त्या नदीकाठी यांची पिकनिक गेली होती. ते प्रोफेसर मला म्हणाले तूही चल, म्हणून मी पण आपला गेलो. आणि तेव्हा तिथे अचानकपणे सायंकाळच्या वेळी त्या नदी काठावर सगळी मुलं मुली बसलेली आहे आणि कोणीतरी गाणं म्हणताय व आवाज म्हणजे खिच केलेली. म्हटलं आवाज कोणाचा आहे, एवढा चांगला आवाज आणि गाणं. मग मी पाहतो तर नदीकाठी एका खडकावर एक मुलगी बसली होती, ती गाणं म्हणत होती.
आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून ती निशाच होती। और उस आवाज के पीछे मैं खींचा चला, लेकिन तब मैंने ये नहीं सोचा था कि इसका ये गाना कभी मेरी जिंदगी का गाना बन जाएगा। बाकी मेरी जिंदगी का मेरा गाना बन गया आणि खरंच ते गाणं ऐकलं तेव्हापासून मी खींचा चला आया। गाणं तर तेच ती सांगेल जे मराठीतलं तिने गाणं म्हटलं होतं। यस ते ती सांगेल, यस ते ती सांगेल। आणि जेव्हा मी हे गाणं ऐकलं तेव्हा मला वाटलं की नाही हीच मुलगी आपल्याला पाहिली पाहिजे काय, आणि मग त्याशी बोलायला सुरुवात केली। आमचं लव्ह मॅरेज आहे आणि 39 वर्षापूर्वी लव्ह मॅरेज म्हणजे नाही म्हटलं तरी तेवढे लोक ऍक्सेप्ट करत नव्हते, पण आज तिच्या घरच्यांचा आईवडिलांचा आणि माझ्या घरच्यांचाही मोठेपणा आईवडिलांचा की त्यांनी याला हो म्हटलं। पण त्याचबरोबर क्रांतिकारी निर्णय निशाने आणि मी हा घेतला होता की आपण लग्न करू ते कोर्ट मॅरेज। त्यामुळे आम्ही काही कुठल्याच प्रकारची विधी वगैरे केले नाही 39 वर्षापूर्वी, त्यालाही सुद्धा सगळ्या परिवाराने हो म्हटलं आणि आम्ही कोर्ट मॅरेज घेतलं। पण म्हणजे मला सांगताना मी माझ्या रिटायरमेंटच्या वेळेला सुद्धा हे सांगितलं होतं, पण आज तुम्हाला मी खरं सांगतो, जेव्हा माझं लग्न झालं कोर्ट मॅरेज त्यावेळी माझ्या हातामध्ये जॉब नव्हता, मी जॉबलेस होतो। हे फक्त आणि फक्त निशाला माहित होतं, माझ्या आईवडिलांना, माझ्या रामदादा बहिणीलाही नव्हतं माहित नव्हतं, कोणाला माहित नव्हतं घरामध्ये की मला जॉब नाही आहे, हे फक्त निशाला माहित होतं। पण माझ्या हातामध्ये कन्फर्म जॉब होता, ऑफर लेटर, पण जॉब नव्हता। तरी सुद्धा निशा लग्न करायला तयार झाली। लग्न झालं ना धुळ्याला आणि लगेच नागपूरला मी आलो, नागपूरला माझा जॉब सुरू झाला। पण हा जो विश्वास आहे ना मंडळी, जी आपली व्यक्ती आपल्या व्यक्तीबद्दल दाखवतं, कारण काय ते वय तेव्हाच मला विचार करा ना, अडकळ वय, स्वप्नाचं वय, सगळं काही पाहायचं आणि जोडीदार जो आपल्या सोबत राहणार आहे, ज्याच्यासोबत आपलं आयुष्य काढायचं आहे आणि त्याच्याकडे कन्फर्म जॉब नाही, पण असं सुद्धा असताना सुद्धा तिने मला साथ दिली। तो ये जो साथ है ना दोस्तों, ये फेविकॉल से भी बढ़कर साथ है मेरा, मी खरंच सांगतो। म्हणून जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं ते गाणं ऐकलं तेव्हा मी नेहमी म्हणायचो, मेरी जिंदगी में आते तो कुछ और बात होती, असं मी तेव्हा म्हणायचो। आणि जेव्हा माझं लग्न झालं तर मला एकदम बरं वाटलं। तुम आ गए हो नूर आ गया है, हे असं झालं। आणि आज 39 वर्षाचा जो साथ तिने सोबत माझ्यासोबत दिला, तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, अंधेरों में भी मिल रही रोशनी है। तर असं हे गाणं सगळं जीवनाचं आहे, सुरू आहे प्रवास। तुम्ही सगळ्यांनी भरभरून तिला प्रेम दिलं, तुम्ही सगळ्यांनी तिला सांभाळलं, तुम्ही तिला सपोर्ट केला, म्हणून निशा एवढं काही करू शकली। ठीक आहे, मी तिला हो म्हटलं प्रत्येक वेळी, नाही कधीच म्हटलं नाही, तो भाग वेगळा, पण ती पण तेवढी जिद्दीने करते, मला माहित आहे। तुम्हाला खरंच सांगतो, गमतीचा भाग मंडळी सांगतो, तिच्याकडे जसं परफेक्शन म्हणजे तिला जे काही काम करायचं असेल ना, साधा कुठलाही कार्यक्रम असो, दिवस रात्र काम करणार, त्याच्याबद्दल स्टडी करणार, अभ्यास करणार, त्या युट्यूबवर जाणार, गुगलवर जाणार, या सगळ्यांना फोन करणार, विचारणार, ते भाषण लिहिणार। पण हे सगळं करत असताना कार्यक्रमाच्या 4 दिवस आधी मला स्ट्रिक्ट वॉर्निंग, घरामध्ये मी काही बनवणार नाही, तुम्ही तुमचे 5 दिवस बघून द्या, बस खतम। घरात आहे ती येणारी कामवाली ती करेल, नाही केलं तरी ते तुम्ही तुमचं पाहायचं, हरकत नाही। पण हा जो तिचा स्वभाव आहे ना, ओपननेस, क्लियर कट, सामना, ट्रांसपेरेंसी, ये बहुत कम लोगों में दिखाई देता है दोस्तों। आजकल कोई किसी से सीधी बात भी नहीं करता है, ट्रांसपेरेंट भी नहीं रहता है। इसीलिए आज हर एक लफ्ज जो मैं यहाँ कह रहा हूँ, जैसे निशा को पता है वैसे वैभव शिप्रा को भी पता है कि डैडी यही बात कहते होंगे। ये मेरे हर बात का है, हर बार मैं जाता हूँ, बात करता हूँ, मेरे अल्फाज जो भी होते हैं, भले मैं कह दूँ वो निकलते मेरी जुबान से, लेकिन वो जो आवाज होती है दिल की, वो मेरी इन तीनों बच्चों की होती है, वैभव शिप्रा और निशा। लोक म्हणायचे आम्हाला, तुझं तू निशा हा प्रकार, अरे उलट झालं सगळं, रात्र आणि दिवस एकत्र राहत नाही, हिचं नाव बदललं पाहिजे। म्हटलं नाही, म्हणून मी तुला प्रेमाने निशाचं शानी म्हणायचं, शानी, त्याला तेवढंच लोकांना समाधान म्हणून। पण निशा आणि प्रकाशचा सफर नेहमी चालू आहे, तू अशीच असत मुलगा, अशीच चांगली राहा, बरंच काही तू करू शकते, बरंच काही केलं आहे, अजूनही करणार आहे। म्हणून वैभव शिप्राने ते पाठवलं ना, मला खरंच सांगतोय की तिला काहीच माहित नव्हतं, त्यांनी फक्त मला पाठवलं। आणि मलाही जेव्हा मी ते ऐकलं, दोघांनी मला सांगितलं, बाबा आम्ही पाठवतोय, फक्त चेक करा आणि चांगलं आहे की नाही सांगा। आय वॉज रिअली सो हॅपी, कारण मुलं जेव्हा एवढं भरभरून बोलतात आणि सांगतात, भाग्य लागतं हो, आणि एवढ्या लोकांसमोर सांगायला सुद्धा भाग्य लागतं। पण मला तुम्ही खरंच खऱ्या तरी भाग्यवान आहे, भरभरून मिळालाय मला।
मला कधी काही कमी वाटत नाहीये, कारण हे सगळं तुम्ही लोकांनी दिलेलं आहे, तुमच्या सोबतच आहे. आणि तुम्ही जेव्हा आपले आहे तर तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला काय जातं वाईट? काही दिलं नाही निशाला मी सुरुवातीला, तर सांगतो जॉबही नव्हता. अरे साधं मंगळसूत्र सोन्याचं दिलं नाही हो लग्नात, आता काय सांगू, हे मी माझ्या भाषणात सांगितलंय. पण तिला तेव्हाच म्हटलं तू काही कर किंवा करू नको, पण याच्या पुढे तू फक्त तराजू घ्यायचा, त्या सोनं मोजायचं, एवढंच कर, बाकी काय नाही. त्यामुळे भरभरून तिने सोनं घेतलं, जिथे पाहिजे तिथे तिने सगळ्या सोनाराच्या दुकानामध्ये अकाउंट उघडलं, हे केलं ते केलं. मला बरं वाटतं. लेकिन क्या होता है दोस्तों, कभी कभी जो कहते हैं ना, भूल से गई सो हौफ से नहीं आती. वो खलल जो है वो दिल में आग भी चुभती है, लगता भी है. लेकिन मैं शुक्रगुजार हूँ उस परवरदिगार का, आई वडिलांचे आशीर्वाद आहे, आप लोगों की दुआ आहे की अशी बायको मला मिळाली जी माझ्या सोबत आहे. म्हणून निशा तुला उदंड आयुष्य लाभू. जाता फक्त एवढंच म्हणणार आहे, तू धार है नदिया की, मैं तेरा किनारा हूँ, तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ. समंदर है, आशाओं का पानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. थँक्यू. आपण सगळेजण या ठिकाणी आला, तुमचा वेळ थांबला. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांची मनपूर्वक आभार. थँक्यू. प्रकाशजी आप छा गए, काय सांगू, खरोखर मला असं वाटत होतं की हे संपूच नाही. बोलायला मुंबई पोर्ट ट्रस्ट माझ्यासाठी काय आहे? मुंबई पोर्ट ट्रस्ट माझ्यासाठी माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या या सगळ्या मातीमध्ये माझ्या लेकरांची सोनं पावलं आहे. आणि सगळ्यांनी जसं म्हटलं तसं मला प्रत्येक गोष्टीचा प्लॅटफॉर्म हा मुंबई पोर्ट ट्रस्टने दिला आहे. जेव्हा मी इथं आले तेव्हा खरंच मी खूप रॉ होते, खूप चिडचिड व्हायची, बरंच काही करायचं होतं आणि लहानपणापासून मुंबईला जायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं. मुंबई पोर्ट ट्रस्टने अन्न वस्त्र निवारा दिला, आरोग्याच्या सुविधा दिल्या, सुरक्षितता दिली, आर्थिक स्थैर्य दिलं, सगळं काही दिलं. आणि आणखी महत्त्वाचं म्हणायचं म्हणजे सगळ्यात मोठी महत्त्वाची साथ म्हणजे प्रकाशची, जसं सगळ्यांनी सांगितलं. प्रकाशने मला कधीच थांबवलं नाही. अजूनही मी जर म्हटलं की मला काही शिकायचं आहे तर ते हो पण म्हणत नाही आणि नाही पण म्हणत नाही, कारण की त्यांना माहिती मी करणारच आहे, त्यामुळे ते काही म्हणतच नाही. आणि माझं कुटुंब, बरंच काही मी लिहून आणलंय, बरंच काही वाचायचं होतं, पण आता उरलेले लोक बघता आणि माझ्यातला उत्साह बघता एवढंच म्हणेन की आई वडील ज्यांनी जन्माला घातलं, ज्यांनी समर्थपणे इथं उभं राहण्याचं मला बळ दिलं. माझी बहीण आज आली नाही आहे, तिची सून आली आहे, म्हणजे भाची, माझा भाचा आला आहे जो बोलला, जिने मला माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा शिकवला, गिरवला. मला 3 अजिबात काढता येत नव्हतं. मी तिला म्हणायची बेबीताई मी 4 काढते ना, 3 नाही काढत, पण 3 कसा काढायचा हे तिने मला शिकवलं, हे तिला जाऊन सांग. जो त्या मी 3ला अडकलं असते तर मला वाटते मी अडकलेच असते. ती माझी बेबीताई जिने मला खूप खूप छान वागवलं लहानपणी. आई तर होतीच, पण आईसारखीच माझी मोठी बहीण, तिचं आवर्जून नाव घेणं आवश्यक आहे. असं म्हणता श्रोते हो की शब्दांचं ऋण असेल किंवा उपकाराचं ऋण ते त्या वेळी व्यक्त करावं. आपण ऋणातून उतराई तर होऊ शकत नाही, पण त्या शब्दांचं किंवा त्या ऋणाचं आपण जर व्यक्त केलं नाही तर ते क्रमप्राप्त ठरत नाही. त्यानंतर माझ्या इथं मोठ्या जाऊबाई बसल्या आहेत, ज्यांनी नर्सिंगच्या वाटेवर मला बोट धरून नेलं, त्या पाऊल वाटेवर, पण त्या हमरस्त्यावर आज मी छानशी उभी आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टला मी रुजायचं ठरवलं होतं, पण रुतले कधी हे मला कळलंच नाही. मी तर रुतलेच, मी तर इथं छान स्थायिक झाले, पण माझी मुलं ज्यांच्या पंखांमध्ये मला बळ भरायचं होतं, कारण की मी होते धुळ्याची ना खानदेशची, अतिशय मागास माझा जिल्हा, तिथून मी आले नागपूरला, त्याच्यानंतर मुंबईला. मी ठरवलं जर मी धुळ्याची मुंबईला येऊ शकते तर माझी मुलं मुंबईची अमेरिकेला का जाऊ शकत नाही, आणि म्हणून मी त्यांना अमेरिकेला पाठवलं. एक छोटीशी आठवण सांगते, गोष्ट सांगते की मला इंग्रजी बोलता येत नव्हतं, त्यामुळे मी इथला फोन घ्यायची नाही. इंटरकॉम वाजायला लागला की मी पडायची, का आता कोणीतरी इंग्रजी बोलला. त्यासाठी मी इंग्रजीचा क्लास लावला कनाज मॅडमकडे 5 गार्डनला, आणि तिकडे मी बऱ्याच जणांना रेफर केले की तिकडे जा आणि तुम्ही इंग्रजी बोला, इंग्रजी शिका. अशा बऱ्याच गोष्टी की जे इथं येऊन मी शिकले, इथं येऊन मी डेव्हलप झाले, इथं येऊन मी पुढे गेले. यापुढे मुंबई पोर्ट ट्रस्ट माझ्यासाठी काय असेल, त्या एका
याच्यामध्ये एका उदाहरणामध्ये सगळं काही, तर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आठवणी यापुढे माझ्यासाठी एक म्युझियम असतील, छानसं वस्तू संग्रहालय जिकडे आपण अँटिक पीस ठेवतो. आणि त्या वस्तू संग्रहालयामध्ये, त्या म्युझियममध्ये एक एक दालन असेल, त्या प्रत्येक दालनाचं एक वेगळं वैशिष्ट्य असेल. एक दालन असेल लोकाधिकार समितीचं, जिथं मी छान छान कार्यक्रम केले. दुसरं दालन असेल हळदी कुंकाचं, जिकडं प्रतिभा जाधव आणि सुजाता बत्तीड यांनी मला नाटकाचं ABCD शिकवला. कारण की माझी एकांकिकेमध्येच एंट्री होत नव्हती, त्यामुळे राज्यनाट्य मला कोणी देत नव्हतं. पण माझे मित्र रवी शिंदे आणि गजेंद्र हिरे ज्यांनी थोडीशी हिंमत केली आणि मला राज्यनाट्यामध्ये सहभाग दिला, त्यांचा सुद्धा आवर्जून इथं उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे. दुसरं दालन जे असेल ते मराठी भाषा दिनाचं, जिकडं छान छान स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धा आम्ही गाजवल्या. त्यानंतरचं एक दालन असेल राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा. नंतरचं दालन असेल कॅज्युअल्टी, ऑपरेशन थिएटर आणि सगळं काही. या सगळ्या दालनामध्ये मी जाईन, त्या सगळ्या छान आठवणी शिकवीन, गुजगोष्टी करीन. ते छान सगळे अनुभव पुन्हा 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 उपभोगीन आणि पुन्हा माझ्या जागेवर येईल. असं हे सगळं मुंबई पोर्ट ट्रस्ट. असं म्हणतात की तुमचं आणि माझं नातं, तुमचं आणि माझं नातं हे काही वर्षाचं असणार आहे. मी नेहमी म्हणते की धरमपेठेमध्ये मी राहायचे नागपूरला, आणि आमच्या पाठीमागेच देवेंद्र फडणवीस राहतात. आणि देवेंद्र फडणवीसांचं ब्रीदवाक्य तुम्हाला माहिती आहे, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा येईन. मी कशी येईन मला माहिती नाही, पण मी तुम्हाला नेहमी भेटत राहीन. तुमचं माझं नातं असंच छान घट्ट राहील. आणि जाताना या सुंदर क्षणांसाठी हे पुन्हा व्यासपीठ, हे तुम्ही मला पुन्हा भेटणार नाही आहे. आणि मी सगळ्यांसाठीच चारोळी म्हणते, आणि म्हणून आज तुमच्यासाठी सुद्धा. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम. मकाम म्हणजे क्षण. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. सगळ्यांचे खूप 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 आभार. माझे कार्यक्रमाचा आज तुम्ही अगदी अनमोल भाग होता. तुम्ही नसता तर माझा हा कार्यक्रम निश्चितच एवढा छान झाला नसता. माझ्या या सुंदर क्षण तुम्ही मला दिले, अतिशय आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. येस गाणं, येस प्रकाशसाठी जे गाणं म्हटलं तेव्हा अनुराधा पौडवाल खूप बूमवर होत्या. अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने, तुझ्याने माझ्या भेटी मधुनी फुलते धुंद तराणे, तुझ्याने माझ्या भेटी मधुनी ला 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 ला, तुझ्याने माझ्या भेटी मधुनी. धन्यवाद. भेटायचं आहे ते क्षण पुन्हा पुन्हा येणार. देखो तो ख्वाब है जिंदगी, पढ़ो तो किताब है जिंदगी. निशा जी, देखो तो ख्वाब है जिंदगी, पढ़ो तो किताब है जिंदगी, समझो तो ज्ञान है जिंदगी. पर निशा जी लगता है हंसते रहो तो आसान है जिंदगी. हंसते रहो तो आसान है जिंदगी, बस सदा व्यस्त रहो, स्वस्थ रहो, तंदुरुस्त रहो, हंसते रहो, हमें हंसाते रहो और हमें बार बार मिलते रहो. एवढं तुम्ही करा. कारण खरोखर असं सांग, युनियनच्या सुरुवातीपासून सभासद राहिला. ज्या ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण झाले त्या त्या वेळेला त्यात आंदोलन असू दे, कुठलंही काम असू दे, त्यांनी स्वतःहून त्यामध्ये भाग घेतला आणि ते काम पूर्ण करण्यासाठी अगदी शेवटपर्यंत त्या कार्यरत राहिल्या. आणि आता त्यांची एक इच्छा आहे की ते तुला ते म्हणाले मला की मी आता निवृत्त होत आहे, 60 वर्ष जरी झाली असली तर आता त्यांच्याबद्दल काही मी बोलणार नाही आहे. परंतु 60 वर्षानंतर किती काही झालं तरी त्यांच्याजवळ आणखीन काही अपेक्षा कामगारांच्या आहेत. त्यांची पण इच्छा आहे या मेडिकल डिपार्टमेंटमध्ये पुन्हा कार्यरत राहावं आणि त्यासाठी त्यांची जी इच्छा आहे की पुन्हा आपण इथे यावं, मी पुन्हा येईन सारखं. आणि इथे नागपूरवाल्यांची ती भाषाच असते की पुन्हा येईन. आणि त्यासाठी आमची युनियन ते पुन्हा येईन हे आम्ही आटोकाट प्रयत्न करू तुम्हाला इथे आणण्याकरता. आणि असो. आणि इथे काही मी प्रकाश बोरगावकर यांचं जे काम आहे ते सुद्धा तितक्या तोडीचं आहे. आणि आम्ही पाहतोय की सिनियर सिटीजन ज्यांना आज खरोखरच गरज आहे ते सिनियर सिटीजनसाठी इतकं काम करतायत की ते काम त्यांचं इतकं कोणीच करू शकत नाही असं मला वाटतं. की ते काम आज गरज आहे त्याची करण्याची आणि असं कोण करत नाही.
ते गुरुगावकर करतायत ही फार मोठी कौतुकास्पद बाब आहे त्यामुळे ती शकणार नाही आणि हे काम म्हणजे कसं सांगायचं तर तुम्ही अत्तराच्या दुकानात गेला आणि अत्तर खरेदी नाही केलं तर काय होईल? तुम्ही त्या अत्तराचा सुगंध घेऊन त्या दुकानातून नक्की बाहेर पडाल ना. तसं निशाच्या संपर्कात तुम्ही गेला तर तुम्ही गायनाबद्दल बोललात नाहीत असं होणार नाही, तुम्ही नाटकाबद्दल बोललात नाहीत असं होणार नाही, तुम्ही सगळ्या त्या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल बोलणार. एवढंच काय मित्रांनो, लोकांची सेवा कशी करायची ह्या गोष्टीबद्दल पण बोलणार तुम्ही निशाच्या संपर्कात गेल्यानंतर. अशा अनेक आठवणी असतात. अगदी तिच्या मला वाटतं त्या गिफ्टवर पण लिहिलंय छान असं का जेव्हा एक माणूस एका माणसाचा जीव वाचवतो तेव्हा तो हिरो बनतो. जेव्हा एक माणूस एका माणसाचा जीव वाचवतो तेव्हा तो हिरो बनतो. पण जेव्हा 100 लोकांचे जीव वाचवले जातात तेव्हा ती एक परिचारिका बनते. कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, चलते चलते मेरे ये जी याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही रहना, कभी अलविदा ना कहना.